2017ला महापालिकेत पहिल्यांदा भाजपचा महापौर आला आणि महापौर चेअरमन आला. 22ला त्यांची मुदत संपली. 2.5 वर्ष आता सरकारी अधिकारी कामकाज बघतात. पण ह्या सगळ्या 7.5 पावणे 8 वर्षाचा जर अभ्यास केला तर त्याच्यावर तुम्हाला क्लिअर दिसेल जी ही सत्तेत बसणारी महाराष्ट्रातील मंडळी आहेत, यांचेच कार्यकर्ते ठेकेदार आहेत, यांच्याच हातात सगळ्या नका गोष्टी आहेत आणि यांनी या सगळ्या ठेकेदारांना पोचलंय. कामं न करता बिले काढलीत म्हणून आज पावसाळी लाईन चोख आहेत, कारण की पावसाळी लाईन साफच केल्या नाहीत, ड्रेनेज साफ केले नाही, नाले साफ केले नाही, म्हणून आज हडपसर किंवा पुणे शहर हे पाण्याखाली आलेलं दिसतंय. कालही मी शिंदे वस्तीची पाणी केली, त्या ठिकाणी आज 4-4, 5-5 फूट पाणी लोकांचे संसार वाहून गेलेत. या सगळ्याला जबाबदार कोण? स्थानिक आमदार का राज्य शासन? याचा नका एकूणच आत्मचिंतन करण्याची वेळ ही हडपसरमध्ये आणि पुणे शहरातील नागरिकांवर नक्की आलेली आहे. माहिती जी आहे, जशी मी माझी निवडणूक लढवण्यासाठी तयारी करतो किंवा इतर सुद्धा प्रतिस्पर्धी किंवा इतर पक्ष सुद्धा ते करतायत. प्रत्येक जण वेगवेगळ्या कंपन्यांना सांगून सर्वे रिपोर्ट मागून येतात. सर्वे रिपोर्टमध्ये कुठला पक्ष कुठला उमेदवार जोरात राहील याची चाचपणी केली जाते. ही निवडणूक कायद्यानुसार 20 ऑक्टोबरच्या अगोदर होणार ती आणि 21-22 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन नवीन सरकार अस्तित्वात येणार होतं. दुर्दैवाने खोके सरकार जे राज्यात अस्तित्वात आहे ते मनगटशाहीवर किंवा एकूण त्यांचे एका पितामह जे नरेंद्र मोदी बरोबर बसलेत त्यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला या ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या सूचना करून निवडणुका पुढे ढकलत आहेत. म्हणजे मला सांगावं लागेल आवर्जून, मागच्या 20 दिवसापूर्वी जो सर्वे रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये भाजप असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आणि म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, या तिघांचा आकडा 107च्या वर जात नाही. म्हणजे त्यांना 100च्या आसपास जागा मिळतात, म्हणजे त्यांचं सरकार स्थापन होत नाही. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलाय. लाडक्या बहिणीच्या म्हणजे जीवावर आपल्याला हे मतं मिळतील असं त्यांना वाटतं, पण त्यांना माहिती नाही या लाडक्या बहिणींनी आमदार खासदार विकलेले पाहिलेले आहेत. या आमदार खासदारांनी कुठल्या पद्धतीने स्वतःला विकून नका या ठिकाणी सरकार स्थापन केलं ते पाहिले. त्यामुळे हे गद्दार आपल्याला पैसे वाटतात, त्यामुळे काही उपकार करते ही भावना सर्वसामान्य महिलांमध्ये केले तरी महिला ही गद्दारांना मतदान करणार नाही. आमची महिला भगिनी ही चांगल्या सरकारला निश्चित मतदान करेल. त्याच्यामुळे ही निवडणूक आता ऑक्टोबरच्या ऐवजी नोव्हेंबरला जाते, कदाचित ती डिसेंबर जाते, पण याच्यातूनच हे एकनाथ शिंदे अजितदादांचं फडणवीसांचं सरकार घाबरलंय हे चित्र मात्र. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.